नमस्कार फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये स्पॉट द एरर इन द सेंटेन्स. ॲक्च्युली हा काय पार्ट आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. पेपरमध्ये 8, 9, 10च्या विद्यार्थ्यांना पेपरमध्ये कॉम्पिटिटिव्हच्या विद्यार्थ्यांना पेपरमध्ये एका मार्क्ससाठी ॲक्च्युली हा प्रश्न विचारला जातो, स्पॉट द एरर. ठीक आहे. स्पॉट द एरर म्हणजे एक सेंटेन्स दिलेलं जाते, त्या सेंटेन्समध्ये सब्जेक्टनुसार वर्ब आहे की नाही ॲक्च्युली हे त्यामध्ये ओळखायला सांगतं. ठीक आहे. छोटासा पार्ट असतो, या छोट्याशा पार्टमध्ये लक्षात जर आला तो प्रॉब्लेम तर पटकन आपल्याला काही सेकंदातच आपल्याला 1 मार्क्स मिळवता येतो. ठीक आहे. जास्त लिहायचं काम नसतं याच्यामध्ये, फक्त थोडीशी टेक्निक लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये काही आपल्याला जवळपास कमीत कमी 10 रूल्स आहे. बघूया आपण एक एक नेमकं काय आहे ते. ठीक आहे. तर स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स असा म्हणून क्वेश्चन विचारला जातो. आता दिस ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्व स्पॉटिंग द एरर इन द यूज ऑफ द वर्ब इन द सेंटेन्स. काय म्हणतं की ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी स्पेलिंग मिस्टेक्ससाठी ॲक्च्युली आपल्याला दिली जाते. इन द सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, सब्जेक्टच्या ॲक्च्युली सब्जेक्टनुसार वर्ब आहे की नाही या संदर्भात हा प्रॉब्लेम असतो. ठीक आहे. यू हॅव टू आयडेंटिफाय द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. ओके. ती चूक आपल्याला ओळखायची आहे आणि सेंटेन्स करेक्ट लिहायचं आहे. फ्रेंड्स, एक सांगू का, 1 मिनटंही लागत नाही या प्रॉब्लेमसाठी सॉल्व करायला. ठीक आहे. तर अगदी कमी वेळामध्ये आपल्याला प्रॉब्लेम ओळखता आला ना, कमी वेळामध्ये आपल्याला 1 मार्क्स मिळवता येतो. बघा आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट नेमकं काय आहे. तर पहिला पार्ट असा आहे की सब्जेक्ट अँड वर्ब मस्ट हॅव ॲग्री विथ वन अनदर इन नंबर, सिंग्युलर ऑर प्लुरल. थस इफ अ सब्जेक्ट इज सिंग्युलर इट्स वर्ब मस्ट ऑल्सो बी सिंग्युलर. वर्ब एंडिंग एस es. In case the subject is third person singular, if a subject is plural, okay, its verb must also be plural, base form of the verb. काय म्हणतं याच्यामध्ये की आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये की सब्जेक्ट आणि वर्ब जे आहे याच्यानुसार सब्जेक्टनुसार वर्ब तर वर्बनुसार सब्जेक्ट हे आहे की नाही हे आपल्याला बघायचं आहे. कधी कधी ॲक्च्युली सब्जेक्ट प्लुरल असेल तर ॲक्च्युली वर्ब कसा आहे, सिंग्युलर आहे प्लुरल आहे हे ओळखता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल बघा, मोहन प्लेज फुटबॉल वेल. मोहन प्लेज. ठीक आहे. थर्ड पर्सन असल्यानंतर येणारा जो ॲक्च्युली वर्ब आहे त्याला सफिक्स लावावं लागतं. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल नेक्स्ट बघा, द बॉईज प्ले फुटबॉल डेली. बॉईज BOYS, बॉईज प्लुरल आहेत, मग येणारा सब्जेक्ट वर्ब कसा राहील, सिंग्युलर, प्ले. ठीक आहे. त्यानंतर सेकंड नंबर काय म्हणते की सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट रूल्स अप्लाय टू ऑल पर्सनल प्रोनाउन्स एक्सेप्ट आय आणि यू, विच ऑल्दो सिंग्युलर रिक्वायर प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ब. आता याच्यामध्ये काही प्रोनाऊन आय आणि यू जर सोडला तर आपल्याला त्या गोष्टी पण लक्षात ठेवायच्या आहेत. जसं आय नंतर येणारा जो वर्ब आहे हा सिंग्युलर राहतो, आय प्ले. ठीक आहे. यू प्ले असं. आता याच्यामध्ये तिसरा पार्ट काय आहे, 2 or more सिंग्युलर और प्लुरल सब्जेक्ट्स जॉइन बाय अँड टेक अ प्लुरल वर्ब. काय म्हणतं, 2 or more सिंग्युलर और प्लुरल सब्जेक्ट्स जॉइन बाय अँड. 1 किंवा 2 किंवा अधिक अँडनी जर सब्जेक्ट जुळवले जर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा येणारा जो वर्ब आहे हा कसा राहील, प्लुरल. ठीक आहे. आता एक्झाम्पल आहे काही बघूया. हन्सेल अँड ग्रीटेल. Hansel and Gretel are brother and sister. Second number's example, the birds and the bees fly about merrily at dawn. Okay, but if the two nouns are considered as a unit,
इट टेक्स अ सिंग्युलर वर्ब्स. काय म्हणतं, आता बघा या ठिकाणी जर दोन सेपरेट जर नाऊन जर असेल तर त्यानंतर आपण जो ॲक्च्युली वर्ब वापरू हा कसा राहील. जर समजा सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर सिंग्युलर, सब्जेक्ट जर ॲक्च्युली थर्ड पर्सन जर असेल तर येणारं वर्ब हे प्लुरल. ओके, आता एकाच युनिटमध्ये जर समजा ॲक्च्युली ते सब्जेक्ट जर असेल, जसं फॉर एक्झाम्पल बघा, राईस अँड दाल इज अवर रेग्युलर फूड. राईस आणि दाल, ठीक आहे, इज अवर रेग्युलर फूड. आता हे एकाच युनिटमध्ये आहेत, एकाच घटकातले आहेत, म्हणून त्या ठिकाणी इज हे काय वापरलं, इज हे काय वापरलं, वर्ब वापरलं. ठीक आहे, तर सिंग्युलर वर्ब राईस अँड दाल इज कन्सिडर्ड युनिट. ठीक आहे, एक घटक आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण सिंग्युलर काय वापरला, वर्ब वापरला. नेक्स्ट बघा, टू ऑर मोर सिंग्युलर सब्जेक्ट्स जॉईन बाय ऑर नॉर टेक अ सिंग्युलर वर्ब. आता बघा, जेव्हा दोन किंवा अधिक जर सिंग्युलर सब्जेक्ट जर असेल तर जॉईन कशाने केल्या जातं, ते ऑर किंवा नॉरनी केल्या जाते. तर त्यावेळेस आपल्याला सिंग्युलर वर्ब वापरायचा आहे. काय वापरायचं आहे, सिंग्युलर वर्ब. ओके, जसं फॉर एक्झाम्पल बघा, आयदर द गर्ल ऑर हर मदर प्लेज द पियानो. सिंग्युलर वर्ब. ओके, आयदर द गर्ल ऑर हर मदर प्लेज द पियानो. ओके, याला सफिक्स लावलेला आहेत. काय लावलं आहे, सफिक्स लावलं आहे. त्यानंतर बघा, टू ऑर मोर प्लुरल सब्जेक्ट्स जॉईन बाय ऑर नॉर टेक अ प्लुरल वर्ब. काय म्हणते, दोन किंवा अधिक जर आपले प्लुरल जर सब्जेक्ट असेल त्या ठिकाणी आपल्याला प्लुरल वर्ब वापरावं लागेल. फॉर एक्झाम्पल बघा, नायदर द गर्ल्स नॉर देअर मदर्स प्ले द पियानो. ठीक आहे, आता 6 नंबरचं काय म्हणते, सिसर्स पॅन्ट्स शूज आर प्लुरल अनलेस दे आर रेफर्ड टू ॲज अ पेयर. आता ॲक्च्युली प्लुरल काही सब्जेक्ट तुम्हाला सांगितले, बट ॲज अ पेयर म्हणून जर ते वापरले तर. ओके, एक्झाम्पल बघा, वेअर आर माय पॅन्ट्स. पॅन्ट्स. ओके, अ पेअर ऑफ शूज फ्रॉम द शॉप इज एक्सपेन्सिव्ह. लक्षात आलं का तुमच्या, पेअर ऑफ शूज फ्रॉम दिस शॉप इज एक्सपेन्सिव्ह. त्यानंतर 7 नंबरचं काय म्हणतं, न्यूज, इकॉनॉमिक्स, फिजिक्स, मॅथमॅटिक्स आर ट्रीटेड ॲज अ सिंग्युलर नाउन्स अँड सो आर फॉलोड बाय सिंग्युलर वर्ब्स. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, मॅथमॅटिक्स इज माय फेवरेट सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स. ओके, न्यूज, इकॉनॉमिक्स, फिजिक्स, मॅथमॅटिक्स आर ट्रीटेड ॲज अ सिंग्युलर नाउन्स. लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचा आहे हा रूल्स जो मी सांगत आहे. न्यूज समोर, इकॉनॉमिक्स या वर्ड समोर, फिजिक्स समोर, मॅथमॅटिक्स या 4 शब्दासमोर ज्यावेळेस तुम्ही वर्ब लिहाल त्यावेळेस तो वर्ब कसा राहील, सिंग्युलर राहील. जसं फॉर एक्झाम्पल, मॅथमॅटिक्स इज माय फेवरेट सब्जेक्ट. ओके, द न्यूज इज ट्रू, अशासारखं लक्षात राहील. त्यानंतर समटाइम्स subject is separated from the verb by such words as along with, as well as, besides, not, etc. These words and phrases are not part of the subject. Okay, ignore them and use a singular verb when the subject is singular. काय म्हणता याच्यामध्ये, जसं बघा, the actress as well as her team is expected shortly. ॲक्ट्रेस, आपण रूलमध्ये ते सांगितलं. कधी कधी काय होतं, सब्जेक्ट इज सेपरेटेड फ्रॉम द वर्ब. क्रियापदापासून सब्जेक्ट कधी कधी काय असतो, वेगळा असतो.
सच वर्ड्स अलॉंग विथ ॲज वेल ॲज बिसाइड्स नॉट यासारखे शब्द त्या ठिकाणी वापरून दिस वर्ड्स अँड फ्रेजेस आर नॉट पार्ट ऑफ द सब्जेक्ट. कारण हे जे शब्द आहेत हे सब्जेक्टचा याच्याशी काही लेनदेन नसते, घेणदेण नसते. इग्नोर देम अँड यूज अ सिंग्युलर वर्ब. म्हणून त्यांना इग्नोर करायचं आहे अँड सिंग्युलर वर्ब वापरायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं, द ॲक्ट्रेस ॲज वेल ॲज हर टीम इज एक्सपेक्टेड शॉर्टली असं. 9 नंबरचं बघा. When the subject is a noun phrase like one of us or one of my friends, the verb should agree with one or hence must be singular. आता बघा थोडंसं किचकट आहे पण एक्झाम्पल देतोय, नंतर लक्षात येईल. वन ऑफ माय फ्रेंड्स इज ॲन ॲक्टर. वन ऑफ माय फ्रेंड्स इज ॲन ॲक्टर अशासारखं. म्हणजे या सर्व मित्रांपैकी त्यातला एक माझा कोण आहे, या सर्व मित्रांपैकी त्यातला एक कोण आहे, ॲक्टर आहे यासारखा. लक्षात राहील. समोर बघा 10th काय म्हणतं, 10th रूलमध्ये काय म्हणतं. कलेक्टिव्ह नाउन्स कॅन बी आयदर सिंग्युलर ऑर प्लुरल डिपेंडिंग अपॉन देअर मिनिंग इन इंडिव्हिज्युअल सेंटेन्स. If we refer to the group as a whole and therefore as a single unit, we consider the noun singular. In this case, we use a singular verb. If, however, we are referring to the individuals within the group, then we consider the noun plural. In this case, we use a plural verb. Okay. आता बघा एवढं मी सांगितलं, लक्षात नाही आलं, ओके सोडून द्या. एक्झाम्पल बघा. द ज्युरी इज गिव्हिंग इट्स वर्डिक्ट टुडे. ज्युरी इज गिव्हिंग इट्स वर्डिक्ट टुडे. ओके. ज्युरी मेंबर्स वेर कन्सिडर्ड इच अँड एव्हरी ॲस्पेक्ट्स. Plural members of the jury are individual units. ते एक युनिट होतं म्हणून त्यानंतर येणारा जो आपण वर्ब वापरला हा कोणता होता, सिंग्युलर होता. ठीक आहे. 3rd नंबरचं काय म्हणतं. The family has split due to difference. फॅमिली हा जो वर्ड्स आहे फॅमिली याच्यामध्ये कुटुंब येते. ठीक आहे. पण आपण त्यानंतर येणारं जे वर्ब वापरलं ते कोणतं वापरलं, सिंग्युलर. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये गडबड नाही करायची, नाहीतर मग काय होईल, फॅमिलीमध्ये तर खूप जण येते, मग त्यामध्ये खूप जण आले तर आपण वर्ब पण प्लुरल वापरायचं का, नाही, असं नाही करायचं. ठीक आहे. द फॅमिली मेंबर्स वेअर हॅपी विथ द स्प्लिट. फॅमिली मेंबर्स त्याच्यासोबत येणारा जो शब्द आहे हा प्लुरल आहे म्हणून आपण येणारा जो वर्ब आहे तो कोणता लिहिला, प्लुरल लिहिला. ठीक आहे. सम मोर एक्झाम्पल्स. यामध्ये एक्झाम्पल बघा. स्पॉट द एरर अँड करेक्ट द सेंटेन्स. ठीक आहे. तर मी जे 10 रूल सांगितले याच्यामध्ये ते आहेत. जास्त नाही, फक्त ॲक्च्युली काहीच एक्झाम्पल घेऊ. नायदर गोविंदा नॉर रामू वेअर प्रेझेंट. करेक्ट सेंटेन्स कसं राहील, नायदर गोविंदा नॉर रामू वॉज प्रेझेंट. मेनी टाईप्स ऑफ फूड वॉज सर्व ॲट द पार्टी. मेनी टाईप्स ऑफ फूड वेअर सर्व ॲट द पार्टी. बर्ड्स इट्स अ ग्रेन. बर्ड्स इट ग्रेन. One of the cricket players were badly injured. One of the cricket players was badly injured. ओके फ्रेंड्स, एवढी सारी माहिती मी तुम्हाला सांगितली, एक्झाम्पल पण दिले. ठीक आहे. त्यामध्ये एखादा जर प्रॉब्लेम, एखादा रूल्स, एखादी माहिती तुम्हाला कळली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.
ठीक आहे. आता एक एक्झाम्पल मी तुमच्यासाठी देतो, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट्समध्ये मला लिहून पाठवा. ठीक आहे. जसं बघा, आयदर ही ऑर शी आर मिस्टेकन, या ठिकाणी कुठला आपण वर्ब वापरू ते तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. माहिती नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह वाटली ना तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. माझं नाव मनोज झाडके. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल. ठीक आहे. धन्यवाद.